जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये असं कुठेही दिसलेलं नाही. एकही रुपया तुम्ही कुणाला देऊ नका, कोणाकडून घेऊ नका, असं त्यांनी थेट जाहीर सभेमधून सांगितलंय. तुमच्या स्वतःकडून जर होत असेल तरच तो कार्यक्रम घ्या. आणि जरांगे पाटलांच्या जेवढ्या सभा झालेल्या आहेत, जेवढे मेळावे झालेत, घोंगडी बैठक होते, आंदोलन होत आहे, या आंदोलनात तमाम मराठा समाजानं स्वतःच्या खिशातून एक एक रुपया त्या ठिकाणी जमा केलेला आहे. आणि याच निधीमधून जरांगे पाटलांचे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. यामध्ये कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा किंवा विरोधकांचा हस्तक्षेप नाही किंवा आर्थिक लाभ मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये कुठेही नाहीये. लोकसहभागातून ही चळवळ सुरू आहे हे स्पष्टपणे दिसतंय. आणि म्हणूनच जरांगे पाटलांची ही चळवळ, हे आंदोलन मोडीत काढणं सत्ताधाऱ्यांना कठीण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडचं लक्ष हे दुर्लक्ष व्हावं आणि तिसरीकडे लक्ष जावं, यासाठी राजश्री राठोड यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावरती होतोय.